रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची आज भेट घेतली आहे। पुणे पार्टी प्रकरणानंतर या भेटीला महत्त्व आलंय। दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यावरून एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। पुणे पोलिसांनी आमच्या बदनामीसाठी सर्व प्रकार घडवून आणला असा गंभीर आरोप खडसेंनी केलाय। पुणे पार्टी प्रकरणातील रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावरून एकनाथ खडसेंनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले। पुणे पोलिसांनी आमची बदनामी करण्यासाठी हे सर्व प्लांट केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। तर कोर्टामध्ये देवाशपथ सांगतो मी असं काही केलं नाही असं प्रांजल खेवलकर रोहिणी खडसेंच्या कानात म्हणाल्याचं खडसेंनी सांगितलंय। ज्यावेळेस हा पोपटाने आणि यादव हे दोघं जण आले ते दोघं जण त्या महिलांना सोबत घेऊन आले, मुलींना सोबत घेऊन आले। अंमली पदार्थाच्या संदर्भात जो आला तो ह्या महिला आल्यानंतर आला आणि प्लॅन केल्याशिवाय महिला तिथे येऊ शकत नव्हत्या। आले कसं यांचा काही परिचय नाही, घेणं नाही, त्या महिलांना ओळखत नाही आणि त्या महिला अचानक येता काय आणि पोलीस येता काय आणि त्यांचा पर्स तपासता काय हे सारं संशयास्पद तपासाने ते लक्षात येईल। प्रांजलने हे सांगितलं मी बायकवाड सांगतो मी कोणतेही ड्रग घेतलेले नाही। मग यांनी कोणता खोटा रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला चॅलेंज केलं पाहिजे हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टात किंवा वरिष्ठ पातळीवर। असे कोणतेही उद्योग मी केले नाही, या महिलांना मी ओळखत नाही, मी कधी पाहिलं पण नाही आयुष्यामध्ये महिला वगैरे या। पुणे पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पोलिसांच्या कोठडीत आहेत। खासगी गोष्टी व्हायरल कशा झाल्या असा सवाल करत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। जे दोन अनवॉन्टेड जे लोक आहेत त्या लोकांचा आमचा संबंध नव्हता। त्यांनी 5 दिवस आमच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, वारंवार फोन केला आणि नंतरून ते उशिरा आले, दरवाजा वाजवला, इतर कुठलेही हॉटेल बंद आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय असं सांगण्यात आलं आणि ते आल्यानंतरून ही रेड पडण्यात आली। तथाकथित एक जळगावचे जे आमदार आहेत ते क्लेम करतायत की त्यांचा गुगलचा जो हे आहे ड्राईव्ह आहे त्याचा पासवर्ड त्यांच्याकडे आहे। मग हा पासवर्ड त्यांना कुणी दिला गेला ते मोबाईलमध्ये ते फोटो सुद्धा त्यांचे पर्सनल दाखवत होते। तर आम्ही सीपी साहेबांना ती एक मागणी केली। दुसरी मागणी अशी केली आहे की आमचे फोटो कुणी व्हायरल केले। तिसरी मागणी अशी केली की जी रेड करण्यात आली त्या रेड करण्यात ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी जर फक्त पोलीसच होते तर ते व्हिडिओ शूटिंग कुणी व्हायरल केलं या संदर्भात तक्रारी अर्ज दिलेला आहे। त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे। याच्यातून जे सत्य बाहेर येईल त्याच्यासाठी आम्ही वाट पाहतोय आणि उद्याच्या रिपोर्टची सुद्धा वाट पाहतोय की उद्या काय येतंय। कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही। पुन्हा मी सांगतोय ड्रग्ज कुठल्याही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आलेलं नाही। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज सोबत सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवल्याचा संशय यावेळी वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केला। त्या महिलेच्या पर्समध्ये कोकीन आढळलं, ती महिला पोलिसांनीच तिकडे पाठवली होती असा संशय आम्हाला यायला लागलाय। कारण तो व्हिडिओ जर पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये ती महिला सरळ पोलीस आले की न सांगता त्यांना काढून देते। ह्याचा अर्थ काय? चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाते। त्या संपूर्ण कारवाईच्या विरोधात काय जी खोटी कारवाई केली, जी खोटी FIR दाखल केली, खोटे बनावट लोक उभे केले या संदर्भात आम्ही तात्काळ त्यांच्या घरातल्यांशी चर्चा करून उच्च न्यायालयात देखील जाणार आहोत। उच्च न्यायालयात देखील जाऊन आम्ही त्याच्याविषयी दाद मागणार आहोत, ती FIR रद्द करून मागणार आहोत आणि केलेल्या बदनामीचा नुकसान भरपाई देखील मागणार आहोत। या प्रकरणी आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी देखील खडसे कुटुंबाने केली आहे। या संदर्भात असीम सरोदे यांच्याशी देखील खडसेंची चर्चा झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे असं विशेष मकोका कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे। वाल्मिक कराड संदर्भात पुरावे अनेक साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत। वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडनं खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला असं कोर्टाचं निरीक्षण आहे। वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांची कोर्टामध्ये उल्लेख करण्यात आलाय। वाल्मिक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षाच्या काळातले। वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये डिजिटल पुरावे आहेत। अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार आहे। 2 कोटीसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या। खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला म्हणूनच कराड आणि साथीदारांनी कट रचला। खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं म्हणून याचिका फेटाळतो असं कोर्टानं म्हटलंय। कोर्टाला साक्षीदारांचे जबाब, डिजिटल, फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत।
5 गोपनीय साक्षीदारांनी कराडचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध केलंय। वादाचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनी सुद्धा डिस्चार्ज अर्जाला विरोध केला आहे। ज्या दिवसापासून CID, SIT आणि पोलीस यंत्रणेने जो काही तपास केला होता आणि जे काही चार्जशीट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये हा 1 नंबरचा आरोपी सर्व कारणीभूत आहे, हाच मुख्य आरोपी आहे असं स्पष्ट उल्लेख करत SIT CIDने चार्जशीट दाखल केलं होतं आणि त्याच अनुषंगानं 1 नंबरचा आरोपी असल्यामुळे या सगळ्यांना योग्य ती फाशीची शिक्षा होणार हे नक्की या कोर्टाच्या निरीक्षणाहून निश्चित झालेलं आहे। वाल्मिक कराड असलेल्या जेलमधून एक छोटा फोन सापडला असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। या फोनचे डिटेल्स घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असं धस यांनी म्हटलं आहे। जेलमधून एक स्पेशल फोन, आता तो फोन सुद्धा सापडलेला आहे आणि विनंती एकच राहील, मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की तो जो छोटा फोन जे आका वापरत होते त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल। महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेलं आहे। तत्पूर्वी कोणी या प्रकरणावरती बोलत नव्हतं, सर्वात अगोदर मी बोललेलो आहे। तर महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 11:30 वाजता वर्षा बंगल्यावर ही भेट होईल। दरम्यान हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा CDR काढावा आणि ज्या लोकांनी तपास थांबवला त्यांना आरोपी करावा अशी मागणी फडणवीसांकडे केली जाणार आहे। रात्री उशिरा 11 वाजता फोन आला माझ्या भावाला की मुख्यमंत्री साहेबांच्या OSDचा की गुरुवारी 11 वाजता साहेब तुम्हाला भेटणार आहेत। मग आता आम्ही 12च्या दरम्यान आज इथून मुंबईला जाणार आहोत, पण दादांनी एवढं आम्हाला म्हणजे पाठिंबा दिला, सगळं महाराष्ट्रात माझ्यासोबतच आहे, पण दादांना जेव्हा मी आवाज दिला दादा माझ्या भेटीला येऊन गेले, मी त्यांच्या भेटीला गेले, नंतर दादांनी एवढं गरीब कुटुंबावर अन्याय झाला म्हणून ह्याच्यामध्ये उतरले दादा मॅटरमध्ये। दादांनी डायरेक्ट OSDला बोलून मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला टाइम मिळवून दिला आहे। कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा दावा रोहित पवार यांनी केला। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल आला असून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। तर हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार या संदर्भात खुलासा करेल का? सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गवासी अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? #पत्ते खेळणारा मंत्री असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। दरम्यान आपण राजकीय काहीही भाष्य करू इच्छित नसल्याचं म्हणत कोकाटेंनी यावर बोलणं टाळलंय। मी राजकीय दृष्ट्या आज काही बोलू इच्छित नाही। त्यामध्ये आजचा हा धार्मिक वातावरण आहे, धार्मिक सोहळा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेत, त्यामुळे राजकीय गोष्टीवरती बोलणं उचित होणार नाही। वादात अडकलेल्या कोकाटेंच्या मंत्रिपदावर गंडांतर आलं होतं, मात्र तुर्तास तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना अभय दिल्याची चर्चा आहे। यावर कोकाटेंनी अजित पवारांसमोर दिलगिरी व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलेन अशी चूक पुन्हा करणार नाही असं म्हटलंय। माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत। माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे। कणखर निर्णय घेणारा कठोर नेता म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत असू तर त्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा शिस्त म्हणून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली।
तिकडे लातूरात सुद्धा अजित पवार आणि कोकाटेंचा फोटो असलेले बॅनर्स हातात घेऊन छावा संघटनेनं निषेध आंदोलन केलंय. अजितदादा पवारांनी आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादांनी मला शब्द देऊन सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल. परंतु अजितदादांनी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत. तुम्ही सगळे एका माळाचे मणी आहात. फक्त एक मणी मोठा आहे त्यातला, गुरुमणी म्हणतो आपण त्याला. तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार. म्हणजे लहान लेकरासारखा खेळ ह्या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे. कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम ठेवण्यात आला. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टानं निर्णय घेतला होता. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा आदेश कायम ठेवलाय. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा असे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश होते. आव्हान देण्यासाठी पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते, मात्र सुप्रीम कोर्टानं आदेश कायम ठेवले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळालाय. या प्रकरणात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः कोर्टामध्ये लढत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू 15 डिसेंबर 2024 रोजी कोठडीत झाला होता. ज्या लेकरानं संविधानाचं रक्त सांडलं ना, या रक्ताचं कधी संविधानासाठी वाया जाणार नाही. बाळासाहेब एक भावासारखं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारून मला न्याय मिळवून दिले, म्हणून मला सगळ्या कोर्टाची मी आभारी आहे. आणि कोर्टानं जसं न्याय दिलंय ना, आरोपीला अटक करा म्हणून सगळ्यांना ते कोर्टाचं पालन करावंच लागत ना. आजच्या आज सगळ्या आरोपीला अटक करावा ही माझी मागणी आहे. मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही, पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं. हायकोर्टाने थेट पोलिसांवर FIR करायला सांगितला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी FIR तर करायला सांगितलंय, पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे. पण ही माझी प्राथमिक माहिती आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन. मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता तोच निकाल कायम ठेवला असं म्हणावं लागेल. हा, तोच निकाल कायम ठेवलाय. त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. राज्य शासनच याच्यामध्ये आरोपी आहे. त्याच्यामुळे आरोपी हे राज्य शासन आहे हे आम्ही कोर्टाला ठासून सांगितलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल की सुप्रीम कोर्टानं हो, हा दिलासा आहे. सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो कायम ठेवत पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश दिले. या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. या एवढ्या मोठ्या केसच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही. ज्या पोलिसांवरती कारवाई करा असं जे हायकोर्टाने सांगितलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेतच आहेत, पण ते गृहमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा त्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी माझी सूचना आहे. असे विरार पालिकेच्या माजी आयुक्तांवर ईडीनं कारवाई केली आहे. ईडी कारवाईनंतर संजय राऊतांनी मंत्री दादा भुसेंवर आरोप केलाय. तत्कालीन आयुक्तांच्या नेमणुकीसाठी भुसेंचा ठाकरेंकडे आग्रह होता असं राऊतांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरे सीएम असतानाच अनिल कुमार यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली असं दादा भुसे यांनी म्हटलंय. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्यावर ईडीची धाड पडली आहे. अनिल पवारांच्या मालमत्तांवर राज्यभरात कारवाई सुरू आहे. वसई विरारमधल्या 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकाम प्रकरणात अनिल पवार ईडीच्या रडारवर आले. अनिल पवार हे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक आहेत. दादा भुसेंच्या शिफारशीनुसारच अनिल पवार यांना आयुक्तपदी बढती देण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे. आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण ठीक आहे, आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांचं वसईला त्या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आलेलं आहे. पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही. ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. त्या चौकशीमध्ये जे काही समोर येईल
त्याप्रमाणे त्या ठिकाणी जे कोण दोषी असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदेशीर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. अनिल पवार हे आपले नातेवाईक असल्याचं दादा भुसेंनी मान्य केलंय. पण अनिल पवारांसाठी शिफारस केली की नाही याचं उत्तर मात्र भुसेंनी दिलं नाही. अनिल पवार यांची शिफारस कधी काही केली होती का, त्याबद्दल काय सांगायचं? समोरच्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्या पद्धतीने आपण काम करत राहतो. राहिला विषय तर त्यांनी पुरावे द्यावे ना. ते पहिलेच खोटं बोलले. भुसेंनी शिफारस केली नाही. बघा, ते नातेवाईक नाहीत असं मी बोललो का? नातेवाईक आहे हे तुम्ही मान्य केलं, पण शिफारस केली होती की नाही त्याचं स्पष्ट उत्तर मी असं पण सांगू शकतो की ते खूप लांबचं नातेवाईक आहेत. आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात. रशिया आणि जपानच्या किनाऱ्यावर सुनामीच्या लाटा उसळत आहेत. रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालाय. रशियामधल्या भूकंपामुळे जगातल्या 7 पेक्षा जास्त देशांना सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. रशियाच्या कामचटका भागात 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे जगातल्या 14 पेक्षा जास्त देशांना सुनामीचा इशारा देण्यात आलाय. रशिया, अमेरिका, जपान, चिली, इक्वेडोर, गुआम, हवाई बेटं, कॅनडा, पेरू, मेक्सिको, न्यूझीलंड, चीन, फिलिपिन्स आणि इंडोनेशियाला सुनामी अलर्ट देण्यात आलाय. रशियातला हा भूकंप जगात आजपर्यंत झालेल्या भूकंपापैकी 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या क्रेसेंट सिटीमध्ये पाण्याची पातळी वाढली. कॅलिफोर्निया राज्यातल्या किनारी प्रदेशात काही मीटर उंचीच्या लाटाही उसळल्यात. अमेरिकेतल्या हवाई बेटांनाही सुनामीचा तडाखा बसला. अलास्कामध्येही सुनामीचा फटका बसलाय. जपानमध्ये एका दिवसासाठी सुनामीचा इशारा देण्यात आला. समुद्रकिनारी राहणाऱ्या जपानच्या नागरिकांनी उंच इमारतींवर आश्रय घेतलाय. खबरदारी म्हणून जपाननं आपला फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही बंद केला. रशियाच्या किनाऱ्यावर सध्या 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा धडकतायत. किनारी प्रदेशात राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलंय. रशियातल्या कुरिल बेटांवर 4 मीटर उंचीच्या लाटा धडकल्यात. कुरिल बेटांवरच्या 2700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. रशियामध्ये झालेल्या या भूकंपाची धक्कादायक दृश्य समोर आली. काही ठिकाणी इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय. भूकंपाच्या धक्क्यांनी घरातलं साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे व्हिडिओ देखील समोर आलेत.
रशियातल्या एका रुग्णालयात रुग्णाचं ऑपरेशन सुरू असतानाच भूकंपही सुरू होता. यावेळी भूकंपाच्या धक्क्यांनी रुग्णालयातलं बेडही हलत होतं. मात्र डॉक्टरांनी न घाबरता आपली जबाबदारी पार पाडली. भूकंपावेळी डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीराला गच्च पकडून ठेवलं होतं.